हरे कृष्णा. नमस्कार. माझं नाव डॉक्टर आशिष पोलकडे. हरे कृष्णा. नमस्कार, मी दीप्ती पोलकडे. आम्ही हे या वास्तूमध्ये यायच्या अगोदर आम्ही हिंजेवाडीला ब्ल्युरी सोसायटी या ठिकाणी आम्ही राहत होतो. अतिशय सुंदर वास्तू होती, परंतु कुठेतरी आम्ही आपला कल्चर जे आहे ते कल्चर आम्ही मिस करत होतो आणि आम्हाला असं वाटलं की आपल्याला एक ट्रॅडिशनल वे मध्ये काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही आमचं हिंजेवाडी तो वास्तव्य सोडून आम्ही या ठिकाणी कोलते पाटीलच्या स्कीम मध्ये आम्ही बुकिंग केलं आणि घर घेतल्यानंतर घर सजवणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो प्रत्येक घराला. तर तो कसा करावा याच्यासाठी आम्ही शोधत होतो की कोण आम्हाला ह्या गोष्टीमध्ये मदत करू शकेल आणि जास्तीत जास्त छान ट्रॅडिशनल पद्धतीने आमचं घर सजवायला आम्हाला मदत करणाऱ्या एजन्सीचं आम्ही शोध घेत होतो. त्यावेळेस आम्हाला समृद्धी मॅडमचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि स्टुडिओ मंडला, अतिशय सुंदर स्टुडिओ मंडला त्या चालवतात आहे. त्या स्वतः त्या कंपनीच्या डायरेक्टर आहेत आणि त्यांनी आम्हाला अप्रोच झाल्यानंतर आम्ही ती प्रोसेस सुरू केली. प्रोसेस सुरू केल्यानंतर बऱ्याच गोष्टी आमच्या डोक्यामध्ये होत्या आणि त्या इतक्या कशा कागदावर उतरायच्या किंवा कशा त्या ॲक्च्युअल्स मध्ये दिसतील याचा आम्हाला बिलकुलही अंदाज नव्हता. पण त्यांनी आम्हाला बऱ्याचशा डिझाईन्स काढून आणि जे आमचे कन्सेप्ट्स होते बेसिकली, जे आम्हाला इंडियन सिटिंग बनवायची होती, त्याच्यानंतर माझ्या मुलीच्या रूममध्ये मला स्टेज बनवायचे होते जिथे तिला तिचा हार्मोनियम ठेवता येईल आणि आम्हाला देवाचं स्थान खूप सुंदर सजवायचं होतं. तर प्रत्येकच गोष्टीत आम्हाला स्टुडिओ मंडला थ्रू समृद्धी मॅडमनी खूप जास्ती मदत केली. मेड बी देवघराचं डिझाईन असो किंवा माझ्या मुलीच्या रूमचं डिझाईन असो किंवा तो हॉल किंवा बेडरूम असो, प्रत्येकच ठिकाणी त्यांनी आम्हाला हव्या तशा डिझाईन्स अनुसार आम्हाला आमचं घर सजवून दिलेलं आहे. इंटेरियर हा विषय फक्त फर्निचरशी मर्यादित नसतो, पण इंटेरियर करताना आपल्याला त्या घरामध्ये प्राण ओतावा लागतो आणि ते काम निश्चितपणे समृद्धी मॅडमनी स्टुडिओ मंडलाने खूप चांगल्या पद्धतीने केले. कारण पडद्याच्या कलर पासनं तर घरामध्ये लागणारे छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स असतील, शोभेच्या वस्तू असतील, त्या कशा असल्या पाहिजे, ही एक मी कुठल्याही पद्धतीने बघितलेलं नाहीये. पण त्या आर्टिस्ट असल्यामुळे स्वतः त्या छोट्या वस्तू, त्या आर्टिस्टच्या त्या ज्या आर्टिफॅक्ट्स असतात ते स्वतः बनवतात आणि त्या माध्यमातनं छोट्या छोट्या फ्रेम्सच्या माध्यमातनं अतिशय सुंदररित्या त्यांनी हे काम केलं आणि घराला पूर्णतः ट्रॅडिशनल लुक कसा येईल याच्यासाठी त्यांनी आम्हाला खूप चांगली मदत केली. याची प्रोसेस खूप सिंपल होती. त्याच्यामध्ये मला हे सांगायला आवडेल, कारण कुठल्याही कंपनीचं जेव्हा आपण कार्य बघतो तेव्हा ते किती युजर फ्रेंडली आहे याच्यावरती ते सगळं डिपेंड असतं आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फार युजर फ्रेंडली होत्या. कारण आम्ही सांगावं आणि त्यांनी कागदावर उतरावं असे 2 किंवा 3 डिझाईन्स केल्यानंतर आम्हाला ते फायनल होत होतं अतिशय कमी वेळामध्ये आणि अतिशय चांगलं काम, दर्जेदार काम त्यांनी आम्हाला दिलं. आणि त्यांच्यासोबत काम करणारी जितकेही वर्कर्स आहेत ते सगळे खूप स्किल्ड आहेत. ते एका फॅमिलीसारखे आपलं घर समजून ती कामं करतात आणि याचा आम्हाला खूप जास्ती अभिमान वाटतो. कारण जेव्हा आमच्या घराचं काम सुरू होतं ते दिवस रात्र आमच्याकडे राहत होते आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीत जीव ओतून काम केलेलं आहे आणि ते आम्ही स्वतः बघितलेलं आहे. स्टुडिओ मंडलाने आम्हाला सर्व्हिसेस नव्हे तर असं पूर्ण घर बनल्यानंतर आता आम्हाला घर करून सुद्धा 1.5 वर्ष झालेलं आहे. त्याच्यानंतर पण जी काही छोटी छोटी प्रॉब्लेम्स आम्हाला आलीत विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रिसिटी असो किंवा कुठलाही इंटिरियर पेंटचा प्रॉब्लेम असो, मॅडमनी तो नेहमीच आनंदाने रिसॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे. जितकं काही शक्य असेल त्या सपोर्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतात. खूप छान पद्धतीने एक सपोर्ट सिस्टीम. आम्ही आता आमचं हे 3रं घर आहे, पण काम करताना हॅसल फ्री प्रोसेस ज्याला आपण म्हणू की इंटेरियर घराचं काम करताना हॅसल फ्री प्रोसेस आम्हाला दिली आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने किती सपोर्ट करता येईल याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा खरोखर चांगल्या पद्धतीने त्या पाळतात आणि स्टुडिओ मंडलाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही खूप धन्यवाद देतो की त्यांनी इतक्या सुंदर प्रतीने आम्हाला मार्गदर्शन त्या याच्यामध्ये केलं आणि स्वतः करून दिलं. आणि अशाच जास्तीत जास्त लोकांना, तुम्हालाही जर तुमचं घर डेकोरेट करायचं असेल तर निश्चितपणे स्टुडिओ मंडलाचा ऑप्शन हा एकमेव ऑप्शन आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे छान पद्धतीने तुमचं घर डेकोरेट करू शकता. धन्यवाद स्टुडिओ मंडला, धन्यवाद समृद्धी मॅडम.
थँक्यू स्टुडिओ मंडळला. धन्यवाद समृद्धी मॅडम. हरे कृष्णा. हरे कृष्णा.